नमस्कार, मी मेघना घाग. महाराष्ट्र टॉप 50 मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनमध्ये घेऊया टॉप 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा संजय राठोड यांना वाचवलं. संजय राठोडांनी गद्दारी कशासाठी केली? ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदेंचा खोचक सवाल. मंत्री संजय राठोडांच्या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेचं प्रत्युत्तर. देवळीत उद्धव ठाकरे यांचा थांबा, सोबत रहा, येणारा काळ आपलाच आहे. उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक. दानवेंच्या एका निर्णयानं महाविकास आघाडी हादरली. महाविकास आघाडीच्या मतपेटीला अंबादास दानवेंकडून सुरुंग. अंबादास दानवेंचा महायुतीच्या पॅनलला उघड पाठिंबा. राम मंदिर देणगी घोटाळ्याप्रकरणी विरोधक आक्रमक. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी. तर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास बरखास्त करण्याची काँग्रेसची मागणी. मोहित कंबोज यांच्याकडून दानवेंना अब्रू नुकसानीची नोटीस. पुढील 48 तासांच्या आत माफी मागा. केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करा. नोटीशीतून कंबोज यांची मागणी. नवनीत राणा नौटंकी करत असल्यानं जनतेनं नाकारलं. बळवंत वानखेडेंचं राणांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर. 2029ला नवनीत राणांचा पराभव होईल, खासदार बळवंत वानखेडेंचा दावा. उद्धव ठाकरे यांची पहिली सभा यवतमाळात. यवतमाळचा बालेकिल्ला अवैध राहणार. फलकाची चर्चा. तर ठाकरेंच्या शिवसेनेचा लक्षवेधी फलक. जो गरजते है वो बरसते नहीं. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर संजय राठोड यांची टीका. विरोधकांच्या धमक्या. टीकेला काही कामानं उत्तर देऊ, संजय राठोड यांचं वक्तव्य. नागपूर महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प मांडला जाणार. विधान परिषद पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे 1 महिना उशिरा अर्थसंकल्प सादर होणार. नागपुरात शिवसेनेचा विरोधकांना धक्का. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. यवतमाळात उद्धव ठाकरेंच्या निष्ठावान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा. मेळाव्यात उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष. धनंजय देशमुखांचे साडू. दादासाहेब खिंडकरांवर एमपीडी अंतर्गत कारवाई. जेलमधील कैद्यांसोबत बोलताना कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. या प्रकरणी बीड पोलिसांची मोठी कारवाई. अमरावतीत पल्स पोलिओ मोहिमेची तयारी. उद्या 68,000हून अधिक बालकांना पोलिओचे 2 थेंब. शिक्षणातील गैरव्यवस्थेविरोधात काँग्रेसची राज्यव्यापी जनजागरण मोहीम. राहुल गांधींच्या विद्यार्थ्यांची गुंज. अभियानाला अकोल्यातून होणार सुरुवात. मराठवाड्यात पावसाची मोठी तूट. जून अखेरपर्यंत 10.4% पाऊस. जायकवाडीसह धरणातील साठाही चिंताजनक. यंदा मान्सूनची चाल संथ गतीनं. देशात पावसाच्या तुटीचं प्रमाण 42%. तर महाराष्ट्रात 63%. शाळेच्या पहिल्याच दिवशी गावकरी करणार शाळा बंद आंदोलन. शिक्षकांच्या मागणीसाठी शाळा बंद आंदोलन. लाखणीच्या जेवणाळा झेडपी शाळेत शिक्षकांची कमतरता. लोकलचा दरवाजा अडवून उभे राहणाऱ्यांना लाखोंचा दंड. आरपीएफची धडक मोहीम. 6 महिन्यांमध्ये 15,589 कारवाया. पुरंदर विमानतळ एरोसिटीसाठी सोमवारपासून 253 हेक्टर जमिनीचं संपादन. 1216 पैकी आतापर्यंत 210 हेक्टर एकर जमीन ताब्यात. आशा स्वयंसेविकांना राज्य विमा लागू होणार. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश. रविवारी पुणे रेल्वे स्थानकावर 9 तासांचा विशेष ब्लॉक. लोकलसह अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द. 11वी प्रवेशाची सर्वांसाठी खुली फेरी. आतापर्यंत एकूण 1,49,000 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन केले प्रवेश निश्चित. म्हाडाचे 10,000 घरांच्या उभारणीचं उद्दिष्ट. दुसऱ्या टप्प्यातील 792 सदनिकांचं वितरण. मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांची माहिती. गोव्यातील परवरी उड्डाणपुलाचं काम आता अंतिम टप्प्यात. गणेश चतुर्थीपर्यंत उड्डाणपूल खुला होण्याची शक्यता. शहरातील प्रवासी वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी होणार मदत. देवगडच्या प्रवासाला नवी गती. ताफ्यात राजमाता जिजाऊ मालिकेच्या 5 नव्या एसटी बसेसचा समावेश. नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री अॅक्शन मोडवर. नाशिक महानगरपालिकेतील प्रभागांची केली पाहणी. अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. एसटी महामंडळाकडून 15 जुलैपर्यंत 10% भाडेवाढ होती. मात्र तारीख उलटूनही भाडेवाढ कायम राहिल्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा धक्का. 1.4 कोटी रुपयांच्या शुल्क चोरी प्रकरण. सीमा शुल्क विभागाकडून एका क्लिअरिंग एजंटला अटक. कोल्हापूर जिल्ह्यातल्या खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर आजपासून बेमुदत बंद. पुरातन खात्याच्या नियमाविरोधात आंदोलन.
डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या संशोधनाला शाहू पुरस्कारानं मानवंदना। यावेळी पुरस्कार स्वीकारताना डॉक्टर पवार यांच्या पत्नी वसुधा पवार। नाशिक पोलिसांकडून अंमली पदार्थांची नशा आयुष्याची दुर्दशा या संदेशासह खरंतर सायकल रॅलीचं आयोजन जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचा उपक्रम। महाराष्ट्रात 2001 पासून 625 पीसी पीएनडीटी खटले दाखल। अवैध लिंग निदानाविरुद्ध 127 जणांना दोषी ठरवले। भिवंडीत अन्न सुरक्षा पथकाची कारवाई। 5 लाखांचा मुदतबाह्य पिठाचा 9 टन साठा जप्त। शहरातील मुदतबाह्य अन्न पदार्थांवर कारवाई केल्यानं विक्री व्यवसायातील टोळ्यांचे धावे दणाणले। कोल्हापूरच्या विशाळगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा। मंत्री नितेश राणे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर हिंदुत्ववादी कार्यकर्ते होणार सहभागी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे नागपुरात आयोजन। ढोल ताशांच्या गजरात भव्य पालखी मिरवणुकीनं कार्यक्रमाची सुरुवात। यावेळी रक्तदान शिबिराचं आयोजन। किल्ले रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा। राजदरबारातील मेघडंबरीला आकर्षक फुलांची सजावट। सजावटीसाठी 2,500 किलो फुलांचा वापर। नंदुरबार जिल्ह्यात मान्सूनची निराशाजनक हजेरी। केवळ 11.4 मिलीमीटर पावसाची नोंद। पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्यात। जिल्ह्यात अवघ्या 3% पेरणी। पाटणच्या पश्चिम घाट परिसरात पावसाची पाठ। पेरण्या रखडल्या। शेतकरी संकटात। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग बंद। मुंबई विमानतळावर सोन्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा पर्दाफाश। 23 कोटींची मालमत्ता जप्त तर 9 जणांना डीआरआयकडून अटक। कराडमध्ये सोन्याचे दागिने चोरणाऱ्या पती पत्नीला अटक। बंटी बबली आरोपींकडून 4 गुन्ह्यांची उकल तर मुद्देमाल जप्त। बदलापूरच्या पश्चिमच्या भारत कॉलेज परिसरात एका व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला। परिसरातील सीसीटीव्ही मात्र बंद अवस्थेत। पोलिसांच्या वाहनाची दुचाकीला भीषण धडक। तरुणाचा जागीच मृत्यू। अपघातानंतर चालक घटनास्थळी नसल्याचा दावा। उल्हासनगरच्या श्रीराम चौक परिसरातील एका चॉकलेट कंपनीला आग। अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण। रांचीमध्ये मोहरम निमित्त मिरवणूक। शिया समुदायाच्या सदस्यांनी झकारिया मशिदीपासून मेन रोडपर्यंत मिरवणूक काढली। अयोध्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिल मिश्रा आणि चंपत राय यांनी नैतिक जबाबदारी स्वीकार। नंदुरबारच्या केळीला इतर बाजार समित्यांप्रमाणेच योग्य बाजारभाव मिळणार। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची शेतकऱ्यांना ग्वाही। रोहिणी आणि मृग ही दोनही नक्षत्र कोरडी गेल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संकटात। कृष्णाकाठी शेतकऱ्यांच्या अपुऱ्या ओलीवर पेरणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।